हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. मी आहे सुरभी आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे शॉपिंगच्या अशा काही टिप्स ज्या तुम्हाला नक्कीच खूप हेल्प करणार आहे शॉपिंग थोडीशी स्मार्ट वेने करायला. तुम्ही सेव्ह करणार पैसे, तुम्ही शॉपिंग करताना थोडेसे विचार करायला लागणार. जर तुम्ही असे खूप असे शॉपहॉलिक असाल, फॉर एक्झाम्पल मी थोड्या प्रमाणात स्वतःला शॉपहॉलिक कन्सिडर करू शकते, बट लाईक इन द लास्ट कपल ऑफ इयर्स मी थोडीशी बदललेली आहे. आय थिंक 100 टाइम्स बिफोर आय शॉप अँड आय जस्ट लाईक टू फॉलो ऑल द टिप्स ज्या मी पुढे या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्या सगळ्या मी फॉलो करते अँड देन आय शॉप. आणि बाय द वे मला माहिती आहे तुम्हाला पण शॉपिंग करायला खूप आवडतं, म्हणून तुम्ही हा व्हिडिओवरती क्लिक केलेला आहे. जस्ट प्लीज सबस्क्राईब टू माय चॅनल. असेच खूप सारे व्हिडिओज मी घेऊन येणार आहे. बाय द वे विदाउट एनी फर्दर बकबक मी आता स्टार्ट करते. पहिली टिप अशी आहे, खूपच बेसिक टिप आहे. तुम्ही म्हणाल ही पण काही टिप झाली का, बट तरी पण मला हे शेअर करायचं बिकॉज आय एम शुअर अ लॉट ऑफ पीपल माइट नॉट नो दिस. पण कुठल्याही ब्रँडच्या ऑफिशियल वेबसाईटवरतून शॉपिंग करणं खूप 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 उपयोगी ठरतं. बिकॉज फर्स्ट रिझन इज की त्यांच्यावरती थोडेसे प्राइजेसचे डिस्काउंट सतत चालू असतात. फॉर एक्झाम्पल मला डॉक्टर शेटचं सनस्क्रीन खूप जास्त आवडतं. सो वॉट आय लाईक टू डू इज जेव्हा त्यांचा सेल चालू असेल त्या सेलमध्येच मी शॉपिंग करते. आणि सेल नसेल आणि माझं सनस्क्रीन संपलं असेल ऑफकोर्स दॅट टाईम वॉट आय लाईक टू डू इज माझे जे काही असे रेग्युलर इन्फ्लुएन्सर्स जायचे ज्यांना मी खूप जास्त बघते, मानसी माऊ झाली, त्यानंतर मृदुल आणि असेच काही इन्फ्लुएन्सर्स आहेत, त्यांचे मी कोड्स जे आहेत ते सर्च करते आणि त्याच्यानी काही मला 15%, 20% असे डिस्काउंट्स मिळत राहतात. त्याच्यामुळे ऑफकोर्स शॉपिंग फ्रॉम द ऑफिशियल वेबसाईट ऑफ द ब्रँड इज गोइंग टू हेल्प यू गेट डिस्काउंट्स. थोडं स्वस्तात तिथं मिळतं. सेल असेल तर तुम्हाला फ्रीबीसुद्धा मिळतात. इनफॅक्ट काही असे ब्रँड्स आहेत, फॉर एक्झाम्पल प्लम. सो प्लममध्ये तुम्ही शॉपिंग केली तुम्हाला खूप सारे फ्रीबीज मिळतात. इट इज ऑलवेज बेनिफिशियल जर तुम्ही त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरून शॉप केलं तर. आणि ऑफकोर्स जसं मी म्हणालं की जे इन्फ्लुएन्सर्स असतात त्यांचे कोड तुम्ही यूज केले तर डिस्काउंट मिळतो. कधी कधी सेलचा पण डिस्काउंट आणि त्या इन्फ्लुएन्सरचा पर्टिक्युलर कोड तो तुम्ही यूज केला त्यांनी पण तुम्हाला हे मिळतं, डिस्काउंट मिळतो छान, आणि तुम्ही चांगल्या स्वस्तामध्ये शॉपिंग करता. आणि ऑफकोर्स द फ्रीबीज आर ऑलवेज गुड. हो, दॅट्स वाय आय रेकमेंड की शॉप फ्रॉम द ऑफिशियल वेबसाईट्स. आज खूप दिवसानंतर व्हिडिओ करते, सो आय एम जस्ट आय डोंट नो फंबल खूप जास्त होते, सो सॉरी फॉर दॅट, जस्ट बेअर विथ मी. तर दुसरी महत्त्वाची टिप आहे की जस्ट कम्पेअर प्राइजेस अक्रॉस द प्लॅटफॉर्म्स. फॉर एक्झाम्पल जर कधी कधी काय होतं की आता जे क्विक डिलिव्हरी प्लॅटफॉर्म्स आहेत, झेप्टो झालं, स्विगी, बिग बास्केट किंवा आणखी दुसरे, आणि त्यानंतर आपले मेन शॉपिंग प्लॅटफॉर्म्स जे आहेत मिंत्रा, ॲमेझॉन वगैरे वगैरे, आणि त्यांची ऑफिशियल वेबसाईट. तर ह्या सगळ्यावरती कधी कधी काय करायचं, जेव्हा तुम्हाला एखादं प्रॉडक्ट बाय करायचं असेल तेव्हा कम्पेअर करायचे प्राइजेस. मी काय मिशोच्या व्हिडिओमध्ये पण शेअर केलं होतं की मी मिशोची पण शॉपिंग करताना काय करते की ॲमेझॉन वगैरे मिंत्रा सगळीकडे कम्पेअर करते प्राइजेस आणि त्यानंतर मी शॉपिंग करते. त्याच्यामुळेच मी सजेस्ट करते की जस्ट ट्राय टू कम्पेअर प्राइजेस अँड द रिव्ह्यूज ऑन डिफरंट प्लॅटफॉर्म्स. आता तिसरी टिप जी आहे ती फक्त एका स्पेसिफिक ब्रँडची आहे, बिकॉज आय एम शुअर खूप लोक त्या ब्रँडकडून शॉपिंग करत असतात. त्याच्यामुळे ही टिप फक्त त्या ब्रँडलाच लागू होते, आणि ती म्हणजे जुने कपडे तुम्ही त्या स्टोअरमध्ये घेऊन जायचे आणि ते दिल्यानंतर तुम्हाला डिस्काउंट मिळतो. जे काही नवीन रेंजचे कपडे आहेत त्याच्यावरती 15% डिस्काउंट तुम्हाला मिळतो. तर हा ब्रँड आहे H&M. तर H&Mमध्ये मी आता हे भरपूर वर्ष झालं करते. 2019पासून मी हे फॉलो करते आहे. की आधी काय व्हायचं, मी आधी पण शॉपिंग करायची तिथं. 2018पासून मी फर्स्ट टाईम लाईफमध्ये H&Mमध्ये शॉपिंग करायला स्टार्ट केली. आणि तेव्हा तिथे ग्रीन कलरचं काहीतरी कार्ड ठेवलेलं असायचं नेहमी. सो आय वॉज लाईक व्हॉट इज दिस. सो मी एकदा ते बघितलं, एकदा वाचलं. सगळे डिटेल्स ॲक्च्युली त्या कार्डवरतीच होते. तुमचे फाटलेले कपडे, जे आपले पोछावाले कपडे असतात ते, पडदे, अगदी तुमची पांघरून घ्यायची चादर असेल ती, त्याच्यापासून ते अगदी काहीही लिटरली कुठलेही फाटके तुटके कपडे तुमचे. आता होळी खेळली असाल तुम्ही छान, तर होळीचे ते खराब झालेले कपडे एकदा जरा वॉशिंग मशीनमधून जरासे काढायचे, कारण कलर खूपच घाण असतो ना, राईट. सो ते एकदा वॉशिंग मशीनमधून काढायचे, त्याच्यानंतर ते कपडे तसेच ठेवायचे. एक H&Mची मीडियम साईज बॅग असते त्याच्यामध्ये ते टाकायचे आणि एकदा अगदी हलके हलके टाकायचे, कसं कोंबून टाकायची गरज नाही. नाही तर तुम्ही एकच बॅगमध्ये मस्त 30-40 कपडे भरून टाकाल आणि तुम्हाला 15% डिस्काउंटचा काहीच फायदा होणार नाही. हलके हलके कपडे टाकायचे. 5-6 कपड्यांमध्ये ती एक बॅग फुल होते. मस्त ती बॅग घेऊन जायची, तिथे शॉपमध्ये द्यायचे. 15%चा तुमचा डिस्काउंट तुमच्या ॲपवरती ते ॲड करतात. पुढची टिप आहे की डोंट शॉप इमिजिएटली. काय होतं की आपण सारखं एखाद्या प्रॉडक्टचं एखादं प्रॉडक्ट ट्रेंडमध्ये असतं खूप जास्त. तुमचा आवडीचा इन्फ्लुएन्सर असू दे किंवा इन जनरल यू जस्ट स्क्रोलिंग थ्रू इंस्टाग्राम और यूट्यूब आणि तुम्हाला सारखं तेच प्रॉडक्ट दिसत राहतं. मग तुम्हाला असं वाटतं की अरे हां, सगळ्यांकडे हे प्रॉडक्ट आहे,
हां, मी पण घेतलं पाहिजे. जर माझ्याकडे एखादं फाउंडेशन आहे, ते माझ्यासाठी चांगलं वर्क करते किंवा एखादं स्किन केअर प्रॉडक्ट आहे, जे माझ्यावरती वर्क करतंय, तर मी उगाचच जाऊन बिकॉज आय हॅव बीन सीइंग दॅट एव्हरीवेअर, मी कशाला खरेदी करू? अनलेस अँड अंटिल दॅट ब्रँड चेंजेस दॅट फॉर्म्युला और इट स्टॉप्स वर्किंग फॉर माय स्किन. त्याने काहीतरी ट्रेंडमध्ये चाललो आहे, हां, अशा प्रकारचा तो टॉप आहे, तो खूप जास्त चालतोय किंवा अशा प्रकारचं ते स्किन केअर आहे किंवा ते ब्लशचं ॲप्लिकेशन एकदम असं एकदम खूप ट्रेंडमध्ये आहे, तर मी ते केलं पाहिजे. नो, डोंट डू दॅट. यासाठी मी काय करते की आधी माझं असं खूप व्हायचं. बाय द वे, मी हे सगळे टिप्स तुम्हाला सांगते बिकॉज आय हॅव डन ऑल दॅट. मी आधी हे सगळं करून बसले, म्हणून मी आज इथे बसून तुम्हाला हे असं व्हॉट इज हे असं ज्ञान तुम्हाला मी पाजवू शकते, कारण मी सगळ्या चुक्या केलेल्या आहेत. आय वॉज सो ऑब्सेस्ड विथ पहिलं म्हणजे आता 5 to 6 years ago आय वॉज सो ऑब्सेस्ड विथ इन्फ्लुएन्सर्स. आय हॅड सो मेनी फेवरेट इन्फ्लुएन्सर्स ऑफ माइंड. आणि मी असं मला आवडायचं की ह्यांनी हे प्रॉडक्ट सांगितलं तर मला ते घ्यायला आवडायचं. काही प्रोडक्ट्स ऑफकोर्स चांगले असायचे, बट काही प्रोडक्ट्स नाही आवडायचे मला. सो दॅट्स द रिझन व्हॉट आय लाईक टू डू फ्रॉम लास्ट कपल ऑफ इयर्स इज की मी एखादं प्रॉडक्ट मला सारखं दिसतंय, मी खूप टेम्प्ट झाली आहे ते घेण्यासाठी. सो मी जस्ट ते कार्टमध्ये ॲड करून ठेवते आणि लिटरली मी 4-4, 5-5 महिने ते तसंच कार्टमध्ये ठेवते. आणि तेव्हा पण जर मला असं वाटलं की हां, हे घ्यायला पाहिजे, तर मी घेते. अदरवाईज आय डोंट बाय दॅट ॲट ऑल. आणि त्याच्यामुळे आत्ता पण असे भरपूर प्रोडक्ट्स माझ्या विशलिस्टमध्ये पडून असतात आणि आत्ता मी त्यांच्याकडे बघितलं तर असं वाटतं की याची मला गरज नाही आहे किंवा हे मला नाही पाहिजे. त्यामुळे तुम्हाला जर एखादी गोष्ट घ्यायची अशी खूप इच्छा होत असेल, बिकॉज तुम्ही सारखं बघताय, तुमच्या फेवरेट इन्फ्लुएन्सरने सांगितलं, तुम्ही विचार करायचा, स्वतःचं डोकं थोडंसं यूज करायचं की मला ह्याची गरज आहे का, किंवा हे माझ्या बजेटमध्ये बसते का. हे जर मी घेतलं तर मग माझं मंथली बजेटचं काय होणार आहे, किंवा अरे बाबा नाही का, म्हणजे मी इतकी शॉपिंग केली पाहिजे का, इज इट रिक्वायर्ड. बिकॉज इट्स माय जॉब ॲज अ इन्फ्लुएन्सर, इट्स माय जॉब की मी ट्राय केलं पाहिजे गोष्टी, मी त्या तुमच्यासमोर आणल्या पाहिजे. आणि इन जनरलसुद्धा टू कीप माय सेल्फ अपडेटेड विथ वॉट इज गोईंग अराउंड इन द इंडस्ट्री ऑफ कॉन्टेंट क्रिएशन, किंवा इन जनरल जे माझ्या ऑडियन्सला बघायचे ते सांगण्यासाठी इट इज रिक्वायर्ड फॉर मी टू यूज दॅट प्रॉडक्ट, बट इट्स नॉट रिक्वायर्ड फॉर यू टू हॅव ईच अँड एव्हरी प्रॉडक्ट. तुम्हाला ते समजलं पाहिजे की प्रत्येक गोष्टीचे तुमच्याकडे 10 इक्विव्हलंट्स असायला पाहिजे असं नाही आहे. याच्याचमध्ये मला असं सांगायला आवडेल की प्रत्येक वेळी शॉपिंग करताना काय करायचं, आता आपल्याला काय झालं, सवय लागली आहे मस्त UPI पेमेंट करत राहायचं. जसं की आपल्या अकाउंटमधून चाललेच नाहीत ना पैसे, ते फक्त UPIने चालले. तसं आपल्याला जरा सवय पडलेली आहे. सो वी जस्ट गो अँड टॅप, कीप ऑन टॅपिंग एव्हरीवेअर. आणि मग नंतर एका दिवशी असं होतं की बॅलन्स कमी होतं, मग तेव्हा तुमचा असं कॉन्फिडन्स लो होतो की अरे माझं बॅलन्स कमी झाला आहे आणि आता मी एवढी शॉपिंग केली, आता मी कसं महिना चालू किंवा काय वगैरे वगैरे. तर ते होऊन न देण्यासाठी, ते टाळण्यासाठी व्हॉट यू हॅव टू डू इज, कुठलीही गोष्ट घेण्यासाठी जेव्हा खाली टोटल बघता, हां एवढे एवढे पैसे झालेत, आधी जाऊन बॅलन्स चेक करायचा. बॅलन्स चेक करायचा, थोडासा रियालिटी चेक येईल अँड देन यू डिसाईड. तेव्हा अजून जास्त कळेल की हां ही गोष्ट शॉप करायची आहे की नाही, घ्यायची आहे की नाही. सो ते अजून जास्त डबल कळेल. त्याच्यामुळे ऑलवेज गो अँड चेक युअर बॅलन्स. हां एवढा एवढा बॅलन्स आहे, याच्यातली मी किती सेविंगमध्ये टाकले, त्याच्यातली मी किती एखाद्या गोष्टीसाठी ठेवलेत किंवा काय, असा ओव्हरऑल विचार करायचा आणि मग शॉपिंग करायची. पुढची टिप आहे की मेकिंग अ लिस्ट ऑफ थिंग्स दॅट यू नीड अँड यू डोंट नीड. खरं तर यादी बनवायची, एवढंच इन शॉर्ट. तर की तुम्ही डीमार्टला जा शॉपिंगला, तुम्ही कुठे जा शॉपिंगला, तुम्ही कपड्यांची शॉपिंग जरी करणार असाल, तुम्ही मेकअपच्या शॉपिंगसाठी जरी चालला असाल किंवा ऑनलाईन शॉपिंग करणार असाल, ऑलवेज मेक अ लिस्ट. तर कधी कधी काय होतं, बिकॉज तुम्ही ऑनलाईन डायरेक्टली तुमच्या डोक्यात काहीच नाही आहे. मला असं वाटतं की आई जस्ट लाईक टू गो बाय दिस वन थिंग की किधर पोहोचने के लिए किधर से निकलना पडतं. यू हॅव लेफ्ट, बट कुठं जायचं आहे ते माहीत पाहिजे. त्याच्यामुळे काय खरेदी करायची, शॉपिंग करायची, पण काय शॉपिंग करायची. त्याच्यामुळेच हेच रिझन आहे मला असं वाटतं की लोक डीमार्टला जातात आणि ढिगभर शॉपिंग का करतात, बिकॉज दे डोंट हॅव दॅट क्लिअर इन दर हेड की हां मला हे लागत नव्हतं तरी पण मी घेतले बिकॉज इट हॅड एन ऑफर, किंवा हे खूप टेम्पटिंग होतं किंवा काय. नो, ऑलवेज मेक अ लिस्ट अँड स्टिक टू दॅट लिस्ट. त्याच्यामुळे तुम्ही ओव्हर स्पेंड नाही करणार, जे लागते तुम्ही तेच घेणार. आणि असंच तुम्हाला जेवढं लागतात तेवढ्या गोष्टीचे स्टिक झालं तर ऑफकोर्स यू गोइंग टू सेव्ह ऑन द मनी ऑल्सो. आणि तुम्हाला ऑफकोर्स हळूहळू त्याची सवय पडणार आहे. त्याच्यामुळे ऑलवेज स्टिक टू द लिस्ट. आता मी जी टिप शेअर करणार ती ऑफकोर्स थोडीशी आधीच कवर झालेली आहे, बट स्टील आय वुड लाईक टू रिएटरेट ऑन दिस की सेलमध्ये शॉपिंग करायची. याची सेलमध्ये सुद्धा ज्या गोष्टी लागतात त्याच गोष्टी घ्यायच्या, त्याच गोष्टी स्टॉक करून ठेवायच्या. उगाचच सगळं सेलमध्ये आहे म्हणून मी हे घेणार ते घेणार असं नाही करायचं. आणि एवढं सगळं सांगून पण जर तुमच्या डोक्यात येत नसेल तर हा व्हिडिओ सारखं सारखं बघायचा, जोपर्यंत लक्षात राहत नाही तोपर्यंत हा व्हिडिओ बघायचा. पुढची टिप आहे की प्रत्येक गोष्ट नवीनच खरेदी करायला पाहिजे असं काही नसतं.
तुम्ही जुन्या वस्तूसुद्धा वापरू शकता, बी इट अन इक्विपमेंट ऑर युअर क्लोथ्स. थ्रिफ्टिंगचा कॉन्सेप्ट चांगलाच आता इंडियामध्ये पण चालतोय आणि हा बाहेर देशात खूप आधीपासून चालतोय. मला जुने कपडे चांगल्या क्वालिटीमध्ये, चांगल्या प्राईजमध्ये, म्हणजे नवीन कपड्यांच्या ऑफकोर्स कमी रेटमध्ये तुम्हाला जर जुने कपडे मिळत असतील तर वाय नॉट बाय दोज. म्हणजे भरपूर वेळा माझं असं आहे की भरपूर माझे जुने कपडे मी सुद्धा थ्रिफ्टिंगवाल्या क्लोथ्स, मी सुद्धा स्वतः ॲक्च्युली फर्स्ट टाईम मी 2020मध्ये पण माझे कपडे मी सेल केले होते स्टोरी थ्रू आणि मी खूप हाफ प्राईसला वगैरे देऊन टाकले होते अँड पीपल स्टील यूज देम. आय ऑल्सो सी देम वेअरिंग दोज क्लोथ्स. तर ते पहिली गोष्ट मी काय करते की फ्रीमध्ये देऊन टाकते. जर माझे कोणी फ्रेंड्स आणि फॅमिली आणि बहिणी वगैरे असतात तर भरपूर त्यांना मी माझे कपडे देऊन टाकते. अँड सेकंड इज की जे कपडे मला असं वाटतं की ते पण नाही घालू शकत, जसे थोडेसे जास्त असे बिकॉज ऑफ माय वर्क, मी असं फॅशनचे वगैरे व्हिडिओज करते तर त्यातले काही कपडे असतात जे माझे फ्रेंड्स आणि फॅमिली मेंबर्स नसतात कम्फर्टेबल घालायसाठी. तर मी ते क्लोथ्स दुसऱ्या अशा वेबसाईट्सला किंवा अशा ब्रँड्सला देऊन टाकते, मग ते सेल करतात अँड देन आय गेट अ गुड रिटर्न ऑन दॅट ॲज वेल. सो इट्स अ व्हेरी गुड सस्टेनेबल वे टू सेव्ह ऑन मनी अँड ऑल्सो टू कॉन्ट्रीब्यूट टुवर्ड्स अर्थ. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की थ्रिफ्टिंग केली पाहिजे आणि ती टिपसुद्धा प्रत्येक मुलीला माहीत पाहिजे. आणि लास्ट टिप माझी ही आहे की चांगल्या क्वालिटीच्या कपड्यांमध्ये इन्व्हेस्ट करा. फॉर एक्झाम्पल की जे ऑफिसचे ट्राउझर असते किंवा ऑफिसचे शर्ट्स, ऑफिसचे शूज, ऑफिसची बॅग, ह्या पण अशा काही काही गोष्टी असतात किंवा आपले इवन एथनिक वेअर, जेव्हा आपण एखादी साडी घेतो, सिल्क साडी किंवा एखादी एम्ब्रॉयडर अनारकली असेल किंवा काही असेल, दीज थिंग्स आर लाईक अन इन्व्हेस्टमेंट. ते तुम्ही भरपूर वर्ष वापरू शकता, पास ऑन करू शकता. ऑफकोर्स साडी वगैरे असेल तर एखादी ट्राउझर समजा ऑफिससाठी बाय केली तर मी त्याच्यावरती पैसे खर्च करताना विचार करत नाही. इफ आय थिंक की याची क्वालिटी चांगली आहे, मी ऑफिससाठी अगदी एकच ट्राउझर जरी मी रोज घातली तरी इट विल नॉट गेट डॅमेज, बरोबर. त्याच्यामुळं कपड्यांमध्ये इन्व्हेस्ट करणं खूप 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 गरजेचं आहे. फक्त कपड्यांमध्येच नाही, ऑफकोर्स शूजसुद्धा, फुटवेअरमध्ये पण इन्व्हेस्ट करणं, बॅगमध्ये इन्व्हेस्ट करणं. बॅग ही ऑफिसची बॅग ही अशी गोष्ट आहे ना की ती खूप जास्त इकडे तिकडे कॅबमध्ये तुम्ही जात असाल किंवा तुम्ही बस किंवा तुम्ही रेल्वेने जरी प्रवास करत असाल, तिला खूप अशा खस्ता खात बिचारीला खूप असं स्ट्रगल करायला लागतं तुमच्या बॅगला. सो ती चांगली असणं आणि ती भरपूर टाईम आपल्याला टिकली पाहिजे. त्याच्यामध्ये आपला डब्बा बसला पाहिजे, लॅपटॉप मला कॅरी करायला लागत असेल तर लॅपटॉप बसला पाहिजे, तुमची बॉटल, तुमचं मेकअपचं काय पाऊच असेल ते त्याच्यामध्ये बसलं पाहिजे किंवा आणखी तुमच्या काही एमर्जन्सी किट्स असतील त्या त्याच्यामध्ये बसल्या पाहिजे. अशी बॅग असली पाहिजे. त्यासाठी यू हॅव टू इन्व्हेस्ट सम काइंड ऑफ अ मनी इन टू दॅट, राईट. नाही तर तुम्ही जस्ट बिकॉज तुम्हाला रोडवरती किंवा कुठल्या तरी वेबसाईटवरती तुम्हाला स्वस्तामध्ये भेटणं म्हणून तुम्ही घेत राहताय आणि ते तुम्हाला धड 2-3 महिने पण टिकत नाही. सो इट बिकम्स लाईक अ लॉस फॉर यू, राईट. त्याच्यामुळे इन्व्हेस्टिंग इन टू थिंग्स इज ऑल्सो अ थिंग. त्याच्यामुळे आय वुड सजेस्ट की इन्व्हेस्ट करायला शिका, थोडंसं जास्त पैसे द्यायला शिका काही काही गोष्टींसाठी आणि त्या तुम्हाला लाँग टर्म खूप जास्त यूजला होतात. दॅट्स इट. एवढंच होतं आजच्या व्हिडिओसाठी. तर थोडे काय काय पॉईंट्समध्ये मी खूप जास्त अननेसेसरी बडबड केली. आय एम रिअली सॉरी फॉर दॅट, बट आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज 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 सबस्क्राईब टू माय चॅनल. इट वुड रिअली मीन अ लॉट टू मी. टिल देन, बाय बाय.